आज कंप्लीट 1 वर्ष आणि 1 महिन्यानंतर बाबा पुण्याला आले. बाबा आजही डाईन पेंटिंगमध्ये ॲज अ इंजिनियर काम करतात, जिथं साडी बनते. हो, हे जे तुम्ही बघतायत ना, बाबा इथं काम करतात आणि इथं केमिकलचा वास इतका जबरदस्त असतो की आपल्यासारखा व्यक्ती तिथं 30 सेकंड सुद्धा थांबू शकत नाही. तिथं माझ्या बाबांनी 30 वर्षापेक्षा जास्त वेळ काढलाय. आम्ही एक मिडल क्लास फॅमिलीचे लोक आहोत. मला अजूनही आठवण आहे की मी जेव्हा लहान होतो तर मला कधीच आठवत नाही की बाबांनी कधी मला कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटलं असेल, पैशांसाठी कधी त्यांनी नकार दिला असेल. म्हणून जेव्हा आज मी कमवायला लागलोय तर मला वाटलं की मी बाबांसाठी जेवढं होईल ते सगळं काही करेल. बाबांना रिसेंटली हेल्थला घेऊन खूप कॉन्शियस झाले. ते रोज मॉर्निंगला 1 तास वॉकला जातात, रात्री झोपायच्या आधी पण वॉकला जातात. पण मी नोटीस केलं की बाबांकडे असे प्रॉपर वॉकिंग किंवा जॉगिंगचे काही शूज नाही आहेत. ते तेच सँडल किंवा चप्पलमध्ये जात होते. म्हणून मी ठरवलं की बाबांसाठी एक प्रॉपर प्रोफेशनल असे चांगले वॉकिंग किंवा जॉगिंगचे शूज घेईल. प्राइस बघून बाबा नाही म्हणत होते, पण मी म्हटलं घ्या, तो ब्लॅकवाला शूज चांगला दिसतोय ना खरंच चांगला. शूज घेतल्यानंतर बाबांना मी मॉल दाखवायला घेऊन गेलो आणि मॉल बघून बाबा एकदम अचंबित झाले. ते खूप खुश होते आणि सगळं काही रेकॉर्ड करत होते. मग बाबांना म्हटलं चला तुमचा एक छान फोटो काढून देतो. खरं सांगू का, मला ना माझ्या आईवडिलांना ते सगळं सुख द्यायचं आहे. त्या सगळ्या गोष्टी त्यांना एक्सपिरियन्स करून द्यायच्या आहेत जे त्यांनी आजपर्यंत केल्या नाही. किंवा घराच्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि आम्हाला मोठं करणं, आमच्या शिक्षणासाठी पैसे जमा करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ते स्वतः जगणंच विसरले. पण आता अजून नाही. आता त्यांचा मुलगा कमवायला लागलाय आणि तो त्यांची सगळी स्वप्न, सगळी सुख पूर्ण करणार आहे. कारण मी आज जे आहे त्यांच्यामुळेच आहे.